मित्रांनो 10 मे 2026 रोजी कारागृह पोलीस भरती नागपूर कारागृह पोलीस भरतीचा पेपर झाला होता. त्यामध्ये आपण पहिला भाग एक कव्हर केलाय, विश्लेषण करत आहे गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नाबद्दल. तर 50 प्रश्न आले होते, त्यामध्ये आपण 20 प्रश्न तर झालेलेच आहे आपले, आता राहिले 30 प्रश्न. या 30 प्रश्नाचा आता भाग नंबर 2 पाहणार आहोत. आता 2026 ची जी काही पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये पाहत असेल तुम्ही, प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 50 मार्क पाहायला मिळतात या दोन सब्जेक्टचे, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताचे. म्हणून हा भाग काय करतो, अर्धा पेपर आपला हँडल करतो, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. खूप हातचे मार्क राहतात. आणि आणखी एक ऑब्झर्वेशन केलं असेल तुम्ही तर तुम्हाला दिसत असेल की आता जे काही प्रश्न येत आहेत ते थोडेसे लेंदी येत आहे, कठीण येत आहे. म्हणजे जे काही एमपीएससी पॅटर्न होतात त्या पद्धतीने आता तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हलगर्जीपणा न करता आता पुढे जर भरती देणारे विद्यार्थी असेल त्याने काय करा, आतापासून सुरुवात करा. 2-3 महिन्यामध्ये काही होत नाही. आतापासून जर सुरुवात केली तर जे काही येणारी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन नक्की होणार. ठीक आहे. आता भाग 1 झालाय, आता हा भाग नंबर 2. तर बघा आपण कुठे होतो, सॉरी, 20व्या प्रश्नापर्यंत आपण सोल्युशन पाहिलेलं आहे. या आता पुढे हा प्रश्न झालेला होता, हा शेवटचा प्रश्न होता आपला. या पुढच्या प्रश्नावर, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ x चौरस सेंटीमीटर आणि त्याचा वर्तुळाचा परिघ दिला x सेंटीमीटर. तर विचारला खालीलपैकी कोणत्या वर्तुळाची त्रिज्या राहणार, म्हणजे आपल्याला रेडियस विचारली किती. आता x आणि x देण्यामागचा उद्देश काय त्याचा, तर त्याचा म्हणण्याचा आहे एरिया पण एक्सच आहे आणि परिघ पण एक्सच आहे. तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो वर्तुळाचा, जर वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं तर फॉर्म्युला असतो पाय आर वर्ग. आणि परिघाचा फॉर्म्युला असतो, परिघ जो काही असतो तो आउटर काढतो आपण, परिघाचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर. आता त्याने म्हटलं की क्षेत्रफळ आणि परिघ हे दोघांची किंमत सारखी आहे. म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची होती, आपल्याला माहित नाही की समजा मानले की त्रिज्या बरोबर आर आहे, त्रिज्या बरोबर आर आहे, रेडियसची किंमत आहे आर, आरची किंमत आपल्याला शोधायची होती. त्याने म्हटलं एरिया म्हणजे क्षेत्रफळ आणि परिघ या दोघांची किंमत समान आहे. म्हणजे एरिया पण एक्स आहे आणि परिघ पण एक्स आहे, या दोघांची किंमत काय समान आहे, म्हणून आपण मदत काय केलं, बरोबर चिन्ह ठेवलं. तर आता आपल्याला आर ची किंमत शोधायची आहे. बघा पाय इथे गुणेला इकडे गेल्यानंतर भागी लावणार, तर पाय ना पाय कॅन्सल झाला, एका आर ना एक आर कॅन्सल झाला, तर इथे राहिला सर आर शिल्लक. आर बरोबर किती आलं 2, आणि आर म्हणजेच काय म्हणलो होतं आपण त्रिज्या, तर त्रिज्याची किंमत किती राहणार 2. तर 2 मीटरची त्रिज्या राहणार, तेच विचारलं होतं आपल्याला. बघा 1 2 3 4 हे अंक प्रत्येकी 4 अंकी संख्येत एकदाच वापरून, हे महत्वाचं एकदाच वापरून, काय म्हणत आहे एकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या तयार होतील. किती जास्तीत जास्त 4 अंकी संख्या तयार होतील म्हणते. तर बघा आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे, तर कोणत्याही 4 अंकी संख्येचं हे पहिलं प्लेस, हे दुसरा आणि हा तिसरा प्लेस. तसं एकक, दशक, शतक, हजार असं आपण म्हणू शकतो. आपल्याला अंक कोणते वापरायचे, 1 2 3 आणि 4 यांच्यापासून 4 अंकी संख्या तयार करायची आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकदा संख्येचा वापर झाला पाहिजे, म्हटलंय नाही ते एकदा संख्येचा वापर झाला पाहिजे. समजा जर आपण सुरुवात 2 ने केली असेल, तर परत आपण 2 नाही लिहू शकणार. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 2 2 2 ही झाली ना 4 अंकी संख्या, या संख्याचा वापर करून गेले आपण, परंतु इथं संख्येचा वापर परत परत झालेला आहे, हा नाही पाहिजे. समजा जर तुम्ही पहिल्या नंबरवर 2 लिहिला, नंतर 3 लिहू शकता, नंतर 1 लिहू शकता, नंतर 4 लिहू शकता, अशा प्रकारची संख्या तयार झाली पाहिजे. जर एकदा 2चा वापर झाला तर त्या पूर्ण नंबरमध्ये 2चा वापर नसला पाहिजे, त्यालाच म्हटलं ते एकदा संख्येचा वापर करून. डबल जर नंबरचा वापर केला तर ती संख्या गृहीत धरल्या जाणार नाही, असं त्या प्रश्नाची अट आहे. आता आपल्याला म्हटलं होतं की हे अंक वापरायचे आणि 4 अंकी संख्या तयार करायची, तर आपण काय करायचं, 4 बॉक्स करायचे. त्याने 3 अंक म्हटलं असतं, आपण 3 बॉक्स केले असते. हा पहिला नंबरचा रखाना, हा पहिल्या नंबरचा रखाना भरण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन किती आहे, किती नंबर दिले त्यानं, 1 2 3 4 हेच अंक वापरू शकतो म्हणते आपण. मग हा पहिल्या नंबरचा रखाना भरण्यासाठी किती ऑप्शन आहे आपल्याकडे, तर 4 ऑप्शन आहे. तुम्ही म्हणाल सर 4 पर्याय, 4 प्रकारचे नंबर ठेवू शकतो, कधी 1 ठेवणार, कधी 2 ठेवणार, कधी 3 ठेवणार, कधी 4 ठेवणार, बरोबर का नाही. तर आपण पहिल्या 1 नंबरवर कधी 1 ठेवणार, कधी 2 ठेवणार, कधी 3, कधी 4. म्हणजे पहिल्या नंबरवर 1 ठेवला, नंतर 2 ठेवले, नंतर 3 ठेवले, नंतर 4, नंतर 1 3 2 4 असा नंबर, नंतर 1 4 2 3 असा नंबर तयार करणार. म्हणजे पहिल्या नंबरवर ठेवण्यासाठी आपल्याजवळ 4 नंबर आहे. किती नंबर आहे बेटा, 4. ठीक आहे. आता हा दुसऱ्या नंबरचा रखाना भरण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या नंबरच्या प्लेसवर ठेवण्यासाठी आपल्याजवळ किती नंबर आहे, सर 4 नंबर होते. किती नंबर होते, 4. 4 मधला जर आपण इथे एक फिक्स केला तर हा भरण्यासाठी आपल्याजवळ 3च ऑप्शन आहे सर. हा रखाना भरण्यासाठी आपल्याजवळ किती ऑप्शन आहे, 3च ऑप्शन आहे. आता हा रखाना भरण्यासाठी, तिसऱ्या नंबरचा रखाना भरण्यासाठी किती ऑप्शन आहे, 3 होते सर. 3 मधला एक फिक्स झाला तर इथे भरण्यासाठी किती ऑप्शन आहे, 2च ऑप्शन आहे. आता हा रखाना भरण्यासाठी किती ऑप्शन आहे बेटा, तर हा भरण्यासाठी सर आपल्याजवळ 2 होते, 2 मधला एक फिक्स झाला तर इथे किती राहणार, एकच अंक राहणार आपल्याला भरण्यासाठी, म्हणजे
फिल करण्यासाठी. तर बघा याच्यापासून 4 संख्या, इथं 3 संख्या, इथं 2 संख्या, इथे 1 संख्या, टोटल किती संख्या तयार करू शकतो आपण? तर या सर्वांचा करायचा गुणाकार. 3 चौक 12, 12 दोन्ही 24, 24 एक 24. असे किती नंबर तयार करणे शक्य आहे? या संख्येचा वापर करून 24 संख्या तयार करणे शक्य आहे. नाही तर तुम्ही तयार करू शकता 1 2 3 4, नंतर 1 3 2 4, नंतर 1 4 2 3 असे नंबर तयार करून पाहू शकता. असे किती नंबर तयार होणार? 24. आगे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. तर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या 3/4 पट असेल तर मोठी संख्या शोधा किती. तर फॉर्म्युला येतो बेटा कोणता? तर 2 नंबरचा गुणाकार. म्हणजे ए आणि बी हे म्हणण्यामागचा उद्देश काय? तर 2 नंबर आहे. ए पहिली संख्या, दुसरी संख्या बी. या दोन संख्येचा गुणाकार बरोबर असते लसावी गुणेला मसावी. हे एक सूत्र राहते, लसावी गुणेला मसावी. त्या 2 नंबरचा लसावी दिला आपल्याला 72 आणि मसावीची किंमत दिली आहे 6. ते दोन संख्यापैकी दुसरी संख्या जी की आहे ते पहिल्या संख्येच्या, असंच म्हटलं ना, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या 3/4 आहे. म्हणजे दुसरा नंबर जर 4 असेल, 4x म्हणून घ्या, तर पहिला नंबर किती राहणार बेटा? 3. पहिला नंबर राहणार 3. तर 3 चौक किती ते 12, x वर्ग बरोबर इथे आलं 72 गुणेला 6. बघा समजत आहे का नाही? लसावीची किंमत दिली होती 72, मसावीची किंमत दिली होती 6. 2 नंबरचा गुणाकार बरोबर लसावी गुणेला मसावी हा फॉर्म्युला आहे आपला. त्याने म्हटलं एक संख्या दुसऱ्या संख्येच्या 3/4 पट आहे. म्हणजे दुसरा नंबर जर 4 असेल तर पहिला नंबर किती राहणार? 3 राहणार. तर पहिला नंबर 3 घेतला, दुसरा नंबर 4 घेतला. कन्फ्युज जात असेल तर आपण x मानून घेतला. 3x आणि हा 4x आहे. तर 3 गुणेला 4 म्हटलं तर 12 झाले, x गुणेला x म्हटलं तर x वर्ग झाला. तर आता आपल्याला संख्या शोधायची ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संख्या शोधायची होती. इथे x ची किंमत शोधून घेऊ आधी. काय येते? x वर्ग बरोबर 72 गुणेला आले 6 आणि हा 12 गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार बेटा? भागेला. तर 12चा पाडा म्हणू शकतो किंवा 6चा. बघा 12चा भाग जर दिला आपण, 12 1 12, 12 सकम 72. तर x वर्ग बरोबर किती आलं? 6 गुणेला 6 म्हटलं तर 36. तर हा वर्ग कॅन्सल केला तर x बरोबर काय येणार? वर्गमुळामध्ये 36. आणि वर्गमुळामध्ये 36 कशाचा वर्ग आहे? हा 6चा वर्ग. तर x ची किंमत आली 6. आता विचारलं काय होतं? मोठा नंबर सांगा कोणता असेल. तर मोठा कोण दिसत आहे? 3x आणि 4x मध्ये. तुम्ही म्हणाल सर 4x मोठा आहे. तर एका x ची किंमत किती काढली आपण? 6. तर 4 गुणेला 6 करा, तर मोठी संख्या किती राहणार बेटा? 24. तर मोठी संख्येची किंमत किती? 24. 24 याचं उत्तर होतं. तर 3 संख्यांची बेरीज दिली आहे 264, ज्यापैकी पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल, तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट असेल, तर दुसरी संख्या कोणती? ओके बघा 3 नंबर आहे म्हणते, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. 1/3 पट आहे म्हणजे तिप्पट आहे असं म्हणायचं त्याला. जेव्हाही कधी आपल्याला 1 पट, दुप्पट, तिप्पट, 4 पट असं जर विचारणार प्रश्नामध्ये, तर आपण काय करायचं? खालच्या नंबरने भाग जाणारी संख्या शोधून घ्यायची. 2 आणि 3 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तुम्ही म्हणा 2 आणि 3च्या पाड्यात येते सर 6. मानला आपण पहिली संख्या 6 आहे. आता ही कोणाची दुप्पट आहे? कारण की त्याने म्हटलं दुसरीच्या दुप्पट आहे पहिली संख्या. तर 6 कशाची दुप्पट आहे? 3ची दुप्पट आहे म्हणा सर. आणि ही कशाची तिप्पट आहे? तर 2ची तिप्पट आहे. बघा 2ची 3 भाग केला, 2 गुणेला 3 म्हटलं तर किती होतात? 6. मग पहिला नंबर 6x आहे, दुसरा नंबर 3x आहे, तिसरा नंबर किती आहे? 2x आहे. बस झालं काम आपलं. आता या तिन्ही नंबरची बेरीज दिली होती 264. करा या तिन्ही नंबरची बेरीज. 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती होतात? 11. 11x बरोबर किती होतात बेटा? 264 दिली आहे प्रश्नामध्ये. तर x बरोबर किती होणार? 264 भागेला 11. 11 1 11, 11 2 22 आणि 11 चौक 44. x बरोबर किती आलं? 24. x ची किंमत आली सर 24. त्यांनी विचारत काय आता बघा. तर दुसरी संख्या सांगा कोणती? तर दुसरा नंबर किती होता? 3x होता बाबू. दुसरा नंबर किती होता? 3x होता दुसरा नंबर. तर एका x ची किंमत 24 आहे, तर 3 गुणिला 24 करा. 24 त्रिक किती होते? 72. तर दुसरा नंबर किती राहणार? 72. तर 72 अपने सवाल का सही जवाब है. चलो आगे नेक्स्ट. एका वर्गात 160 सेमी उंचीपेक्षा जास्त उंची असणारे 18 मुले आहेत. जर हे एकूण मुलांच्या, म्हणजे जे काही एकूण मुलांच्या संख्येच्या 3/4 असतील, जे काही एकूण मुलांची संख्या आहे, एकूण मुलं म्हणजे बॉईज, एकूण मुलांच्या संख्येच्या 3/4 पट हे 18 आहे म्हणते. 18 मुलांची संख्या असं प्रश्नामध्ये म्हटलं. तर एकूण मुलांची संख्या शोधून घेऊ आपण. काय येतात? तर एकूण मुलं जर काढायचे असले तर काढू शकतो का? एकूण मुलं, एकूण बॉईज किती आहे? तर एकूण मुलांची संख्या सर 18. हा 4 भागेला इकडे गेल्यानंतर गुणेला करून टाका. हा 3 इथे गुणेला इकडे आल्यानंतर भागेला करा. 3 एका ते 3 सका 18. तर एकूण मुलांची संख्या निघते बेटा 24. मुलं आता 24 आहे. हे तर झालं पहिलं स्टेटमेंट. जर एकूण मुले वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या 2/3 असतील. आता हे जे काही एकूण मुले आहे म्हणते, हे टोटल जे काही 24 मुले आहे ते एकूण मुलांच्या
एकूण विद्यार्थ्यांच्या, एकूण वर्गातील विद्यार्थ्यांच्या. एकूण विद्यार्थी किती माहित नाही आपल्याला, ते एकूण विद्यार्थ्यामध्ये कोण कोण येते बेटा, विद्यार्थ्यामध्ये एक तर मुली येणार, मुलं येणार, दोघं येणार. एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या 2/3 भाग ही एकूण मुलांची संख्या आहे. एकूण मुलांची संख्या किती काढली आपण, 24 आहे. एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या 2/3 भाग ही मुलांची संख्या म्हणते. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढू शकतो का आपण सर, तर काढू शकतो. इथून बघा एकूण विद्यार्थ्यांची संख्या, एकूण विद्यार्थी बरोबर काय ना, एकूण विद्यार्थी बरोबर इथे आहे 24, 3 भागेला इकडे आल्यानंतर गुणेला, हा 2 गुणेला इकडे आल्यानंतर भागेला. तर यांनी याला जर भाग दिला 24ला तर 12 येते, 12 किती येते 36. तर टोटल स्टुडंट बरोबर किती आलं 36. टोटल विद्यार्थी बरोबर किती आलं 36. त्याच्यामध्ये मुलं पण आहे, मुली पण आहे. परंतु त्याने विचारलं काय प्रश्नवाल्याने, मुलींची संख्या सांगा, एकूण मुलींची संख्या सांगा. तर टोटल स्टुडंट आहे 36, त्याच्यामध्ये 24 मुलं आहे. 36 मधून 24 मुलं काढून टाका, तर जे काही शिल्लक राहणार ते कोणाची संख्या राहणार बेटा, मुलींची. आपल्याला तेच विचारलं, तर मुलींची संख्या किती, तर 12. तर मुलींची नंबर किती म्हणजे मुलींचा संख्या किती, तर 12. आगे नेक्स्ट, जर 4, 9, 8 आणि यम यांची सरासरी 7 आहे, 20, 2 यन यांची सरासरी 12 असेल तर यांची किंमत किती. बघा 4 आहे प्लस 9 प्लस 8 प्लस यम, यांची आपल्याला सरासरी दिली आहे 7. तर 4 नंबरची बेरीज झाली, एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या केलं तर आपल्याला सरासरी मिळते, बरोबर. तर एकूण संख्यांची बेरीज हे झाली, भागेला एकूण संख्या येणार 4. 4ने जर याला गुणाकार केला 7 सरासरी दिली होती ना, 7 गुणेला जर 4 केलं तर आपल्याला काय मिळणार, या संख्यांची बेरीज मिळणार. तर बघा यमची किंमत काढू शकतो आपण इथं. हे झाले सर 13, 13 आणि 7 किती होतात 21, बरोबर आहे का नाही बेरीज. 9 4 13, 13 आणि 8 किती होतात 21, 21 अधिक यम. आणि इथे किती होणार 7 गुणेला 4, सरासरी 7 दिली होती ना 4 नंबरचा, 4 न गुणाकार केला तर बेरीज होणार 28. तर यम बरोबर किती 28 मायनस 21. तर यमची किंमत किती आली, यमची किंमत आली सर 7. तर यमची किंमत 7 आली. बहुत बढिया. आगे नेक्स्ट काय करू शकतो आपण, नंतर दिला आहे 20 प्लस 2 नंतर यमची किंमत इथे आता मी पटकून देतो, किती आहे 7 आहे. यांची किंमत आपल्याला शोधायची आहे आणि या 4 नंबरचा ॲव्हरेज दिला आपल्याला 12. तर 12 गुणेला 4 केलं तर यांची बेरीज झाली. करा यांची बेरीज, हे 22 आणि 7 किती होतात 29 प्लस यन आणि बरोबर दिला आपल्याला 12 चौक किती होतात 48. 29 प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर मायनस मध्ये, तर 48 मायनस 29. तर यन बरोबर किती निघते बेटा, 18 मधून जर 9 मायनस झाले तर 9 राहतात, हातचा परत दिला, बरोबर ना. तर यन बरोबर किती येणार 19. तर यांची किंमत किती आहे 19. तेच विचारलं होतं की यांची किंमत किती, तर यांची किंमत 19. नेक्स्ट, एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. बघा तुम्ही वाचा एकदा. बघा 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. इंग्लिश मध्ये बाबू इथे लिहितो मी पास आणि इथे लिहितो नापास. 70% इंग्लिश मध्ये पास, तर नापास किती राहणार, 100% मधून 70% पास झाले तर 30% नापास. मॅथ मध्ये 65% पास आहे, तर 35% जनता का असेल मॅथ मध्ये नापास. त्यानंतर आपल्याला म्हटलं की 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. 25% अनुत्तीर्ण आहे, 25% दोन्ही विषयात म्हणजे नापास आहे. तर आधी काय करा, या नापासवाल्यांची बेरीज करा. 65% ते दोन्ही विषयात, त्याच्यामधून हे दोन्ही विषयातले 25% मायनस करून टाका. आता 40% अशी जनता राहणार की दोन्ही विषयात नापास आहे. 40% अशी जनता राहिली की दोन्ही विषयात नापास, इंग्लिशमध्ये नापास, मॅथमध्ये नापास. जर विचारलं तर दोन्ही विषयात नापास 40%. तर पास किती टक्के असणार, 100% मधले 40% नापास आहे, तर दोन्ही विषयात पास आहे सर 60%. आणि दोन्ही विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर 3000 असेल म्हणते, जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण म्हणजे काय तर पास, तर तिन्ही विषयात आपल्या मते 60% विद्यार्थी पास आहे. 60%ची किंमत दाखवत आहे 3000. तर आपल्याला विचारलं एकूण विद्यार्थ्यांची संख्या सांगा, तर एकूण विद्यार्थी टोटल दुनियात कोणती गोष्ट काय 100% आहे, बरोबर ना, सर्व काय 100%. तर 100%ची किंमत सांगा. परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते, एकची किंमत शोधायची आहे बस. बघा आता 100 गुणेला करावं लागेल 3000 गुणेला 100 आणि भागेला काय ना राजा 60. 0 ने 0 कॅन्सल, 6 1 6, 6 5 30, इथे आले 50, 50 गुणेला 5, 100 म्हटलं तर किती येणार 5000. एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती 5. परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते, तर 5000 विद्यार्थी बसले होते. एका शाळेत मुलं आणि मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर दिले 5:4 होते. तर पुढील पैकी कोणती संख्या शाळेतील एकूण विद्यार्थी दर्शवत नाही. एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवत नाही. मुलं आणि मुले,
आणि मुली यांच्या संख्येचा रेशो दिला आपल्याला 5:4. म्हणजे 5 युनिट मुलांची संख्या असेल तर मुलींची संख्या आहे 4 युनिट. आता जे काही यांची टोटल राहणार, मुलं आणि मुली यांची जे काही टोटल राहणार त्याला कितीने भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे ते एकूण किती संख्या दर्शवणार नाही म्हणते ना, संख्या शाळेतील एकूण विद्यार्थी दर्शवणार नाही. तर 5 युनिट मुलांची संख्या सर, मुलींची संख्या 4 युनिट. टोटल जर पाहिलं मुलं आणि मुली यांची संख्या किती होणार, 9 युनिट. आता जो काही नंबर राहणार त्याला 9ने भाग गेला पाहिजे. जे काही एकूण विद्यार्थ्यांची संख्या राहणार त्याच्यात मुलं आणि मुली त्या संख्येला 9ने भाग गेला पाहिजे, तरच ती एकूण विद्यार्थ्यांची संख्या गृहीत धरल्या जाणार. परंतु आपल्याला त्याने विचारलं नसणारी पाहिजे मग. आता आपल्याला सरळ सरळ त्याने 9ची कसोटीच विचारली. 9ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे, तर त्या संख्येला 9ने भाग जाणार. आता ज्या संख्येला 9ने भाग जात नाही ते आपलं उत्तर राहणार. तर बघा आपण अंकाची बेरीज करू. पहिल्याच ऑप्शन मध्ये 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, इथे 9 भाग जातो का, नाही. म्हणजे हे उत्तर असू शकते आपल्याला. त्याने तेच विचारलं तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणार नाही. तर ज्या ऑप्शनला एकूण विद्यार्थ्याला ज्या संख्येला 9 भाग जाणार ती एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू शकते असं लक्षात ठेवा. इथे 9 भाग जातो का, कसं चेक केलं बघा. 6 आणि 4 10, 10 आणि 3 किती तर 13, 13ला 9 भाग जातो का, नाही. तर मग या संख्येला 9ने भाग जाणार नाही. हे पहिल्या नंबरचं ऑप्शन, पहिल्याच नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर आहे. परंतु चेक करून घेऊ आपण बघा. 5 आणि 3 8, 8 आणि किती होते 9, 9ला 9ने भाग जाणार, 9 बेरजेला 9ने भाग जाणार जाते, म्हणून या संख्येला पण 9ने भाग जातो. त्यानंतर 5 आणि 5 10, 10 आणि 8 किती होते 18, याला पण 9ने भाग जाणार. 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती होतात 9, याला पण 9ने भाग जाणार. फक्त एकच असा नंबर आहे याला 9ने भाग जात नाही, म्हणून हे आपलं उत्तर राहणार. त्याने तेच विचारलं तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू शकणार नाही, कोणता पर्याय, 643. बाकी हे एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू शकते. तर आपलं उत्तर आहे 643. चला. एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहे, 28 सोडून सर्व कोंबड्या आहे आणि 29 सोडून सर्व गायी असतील तर शेतात प्राण्यांची पायांची एकूण संख्या किती. बघा सांगितलं होतं तुम्हाला, जर आपल्याला एवढे सोडून असे सोडून असं जर काही म्हटलं, एवढे सोडून एवढे चेंडूचा संख्या येतात आपल्याला, 20 सोडून सर्व लाल आहे, 40 सोडून सर्व हिरवे आहे, निळे 15 सोडून सर्व निळे आहे. तर आपण काय करायचं, या सर्व प्रकारच्या संख्येची काय करायची, म्हणजे ही जी काही आपल्याला वस्तू दिल्या या सर्व वस्तूंची काय करायची, आधी बेरीज करायची. तर करून घेऊ यांची बेरीज आपण. बेरीज किती येते, हे झाले 17, 17 आणि 3 20, 20 0 आले 2, हे झाले 80. जे काही बेरीज आली. आता आपल्याला किती किती प्रकारचं सांगितलं होतं, किती प्रकारचे फुलं सांगितले होते, इथे प्राण्यांची संख्या दाखवता. किती प्रकारचे प्राणी होते, 3 प्रकारचे प्राणी होते बघा. कोण कोण होतं, बदक होता, कोंबड्या होत्या आणि गायी होत्या. 3 प्रकारचे होते. तर आपण काय करायचं, एक प्रकाराने कमीने भाग द्यायचा ह्या बेरजेला. तर किती प्रकारचे होते, 3 प्रकारचे होते, याला आपण 2ने भाग देणार. जर इथे 4 प्रकारचे असते तर आपण कितीने भाग दिला असता, बेरीज करून 3ने. 5 प्रकारचे असते तर आपण कितीने भाग दिला असता, 4ने. एक प्रकार कमीने भाग द्यायचा. तर ही जी काही निघणार भाग दिल्यानंतर ही निघणार एकूण प्राण्यांची संख्या. एकूण प्राणी किती आहे तिथं, तर एकूण प्राण्यांची संख्या आहे 40. त्याच्यामध्ये काही काय असेल, बदक असणार, काही कोंबड्या असणार, काही गायी असणार. परंतु आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही की एकूण गायी किती, कोंबड्या किती, ते कसं निघणार. आता एकूण प्राण्यांची संख्या आली सर 40. 40 मधून तुम्ही 23 हटून टाका, म्हणजे 23 काढून टाका. जे काही शिल्लक राहणार ते सर्वच्या सर्व बदक राहणार. तर बदकची संख्या किती आहे, मग बदकची संख्या सर 17 आहे. किती आहे, 17. 40 मधून 23 काढून टाका, म्हणजे सर्व बदक आहे म्हणते. तर टोटल एकूण प्राणी आहे 40. 40 मधून 23 काढून टाका, 17 बदक मिळतात. त्यानंतर 28 सोडून सर्व कोंबड्या. टोटल प्राण्यांची संख्या 40. 40 मधून 28 काढून टाका, तर 12 काय राहणार, कोंबड्या. कोंबड्यांची संख्या 12. नंतर 40 मधून तुम्ही 29 सोडून सर्व गायी आहे. तर 40 मधून 29 काढून टाका, तर 11 काय येणार, गायींची संख्या. आता त्याने विचारलं यांच्या पायांची संख्या सांगा. तर बदकाला 2 पाय असते राजा, तर बदकाला 2 पाय, 17 बदक होते, 17 दोन्ही किती येणार, पायांची संख्या 34. कोंबड्याला पण 2च पाय असतात, तर 12 कोंबड्या होत्या, 12 दोन्ही किती येणार, 24. त्यानंतर गायीला 4 पाय असतात, 11 गायी होत्या, तर किती पायांची संख्या होणार, 44. टोटल पायांची संख्या किती होणार, 3 चौक 12, 2 हाताला 1, हे 4 आणि 4 8 आणि 2 किती होतं, 10. तर टोटल पायांची संख्या, यांच्या पायांची संख्या किती राहणार राजा, 102. 102 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. सध्या ए हा बी पेक्षा 3 पट मोठा आहे. सध्या म्हणजे काय होते, आज. सध्या म्हणजे काय बेटा, आज जो काही म्हणते हा ए बी पेक्षा, कोणापेक्षा, बी पेक्षा 3 पट मोठा आहे. म्हणजे बी चं वय जर 1 वर्ष असेल तर सी चं वय राहणार 3 युनिट. म्हणजे याचं वय 1 युनिट आहे, याचं वय 3 युनिट आहे. 3 पट मोठा आहे. आजपासून 4 वर्षापूर्वी सी हा ए पेक्षा दुप्पट मोठा होता. आजपासून 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी लिहितोय तुम्ही. 4 वर्षापूर्वी
सी जो काही आहे हा एच्या दुप्पट होता, म्हणजे एचं वय 1 वर युनिट होतं, तर सीचं वय किती होणार, दुप्पट, म्हणजे 2x. इथे x मानलं तरी चालते आपल्याला, 2x होता, दुप्पट मोठा होता. आजपासून पुढील 4 वर्षानंतर ए 31 वर्षाचा होईल. हे झालं 4 वर्षापूर्वी. याला आजमध्ये आणू दोघांना. आजमध्ये काय होणार सर, 4 वर्षापूर्वी यांचं वयाचा रेशो होता 2x आणि हा x वर्षाचा होता. आजमध्ये जर आणायचं असेल त्याचं 4 वर्षापूर्वीच्या वयामध्ये 4 वर्ष ऍड करून टाका आणि याच्या पण 4 वर्ष ऍड करून टाका. हे झालं यांचं सध्याचं म्हणजे आजचं वय. सीचं आजचं वय किती, 2x अधिक 4, आणि एचं आजचं वय किती, x अधिक 4. आता आपल्याला प्रश्नात म्हटलं होतं आजपासून पुढील 4 वर्षानंतर ए हा 31 वर्षाचा असेल, तर आज किती वर्षाचा आहे तो राजा, x अधिक 4 वर्षाचा आहे. इथून पण 4 वर्षानंतर म्हटलं तर इथे 4 वर्षानंतर म्हटलं आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल, इथून 4 वर्षानंतर म्हटलं तर x अधिक 4 याच्यामध्ये आणखी 4 ऍड करावं लागेल. तर 4 वर्षानंतर ए जो काही आहे तो किती वर्षाचा राहणार, 8 वर्षाचा. बरोबर बाबू. तर x अधिक 8 वर्षाचा राहणार 4 वर्षानंतर. परंतु आपल्याला प्रश्नात म्हटलं की 4 वर्षानंतर तो 31 वर्षाचा होऊन जाते म्हणते. तर x अधिक 8 हे 4 वर्षानंतरचं वय आहे एचं, तो किती वर्षात दाखवत आहे, 31चा. इथून आपण एचं वय शोधू शकतो किंवा x ची किंमत काढू शकतो. तर x ची किंमत किती येणार, 31 मायनस 8. तर x बरोबर किती येणार, 8 प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये. तर 31 x बरोबर किती आलं, 23. तर x बरोबर 23 आला. तर आता जिसका बोलेंगे उसका निकल जाता हो, कोई भी बोलो. बघा आता आपल्याला विचारलं होतं बी आणि सी चे सध्याचे वय काढा. तर x ची किंमत किती आली, 23. आता b चं वय शोधायचं आहे बाबू आपल्याला. b चं वय शोधायचं आहे, x ची किंमत किती आली, 23 आली. ती इथं आपण x ची किंमत ठेवून देऊ, कारण की c चं पण शोधायचं आहे ना आपल्याला, x ची किंमत ठेवून देऊ. तर x ची किंमत किती होणार, तर ए ची किंमत ठेवून देऊ इथे, नाही तर हे 23 आणि 4 किती होते, 23 आणि 4 होते 27. तर ए जर विचारला असता किती वर्षाचा असता आज, 27 वर्षाचा. आणि सी जर विचारला असता, आजच विचारलं ना त्यांचं, सी जर विचारला असता 23 दोन्ही 46, 46 आणि 4 किती होतात, 50. बघा ना, x ची किंमत 23 आली, 23 दोन्ही 46 आणि 4 किती होतात, 50. 50 वर्षाचा कोण असणार आज, सी. आणि ए किती वर्षाचा असणार, 27 वर्षाचा. तर ए 27 वर्षाचा आहे आणि सी कितीचा आहे, 50. परंतु आपल्याला बी शोधायचा होता. तर बघा एचं वय किती आहे, 27 आज. तर इथे आपण आजचं एचं वय शोधलं होतं 3 युनिट. 3 युनिटची किंमत दाखवतात 27. तर एका युनिटची किंमत किती, 3 ने भाग देऊन द्या. एका युनिटची किंमत 9 आली. तर 1 युनिटची किंमत, 1 युनिट कोणाचं वय होतं, बीचं. तर 9 युनिट आहे, एका युनिटची किंमत 9 आहे, तर 9 ने गुणाकार करा. तर ए किती वर्षाचा राहणार राजा, 9 वर्षाचा. आणि सी कितीचा राहणार, 50 वर्षाचा. आज म्हटलं होतं ए, बी आणि सीचं वय सांगा किती. बी असणार 9 वर्षाचा, सी असणार 50 वर्षाचा. हे आपलं प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, चलो आगे. 4 विद्यार्थ्यांची उंची WXYZ अशी आहे की 2x बरोबर WZ आहे, 2W बरोबर x अधिक y आहे, 2y बरोबर W आहे. तर हा त्यांच्या उंचीचा क्रम कसा असेल. तर हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, कारण की कॅन्सलच झाला असेल. इथे काहीतरी माहिती पाहिजे होती. 2y बरोबर Wच दिलाय फक्त, बरोबर. इथे काहीच लॉजिक लागत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला असेल. श्रेणीमधील काढलेले आहे काय पद शोधायचं आपल्याला. इथे प्रश्नार्थक चिन्हाची किंमत काय ना, पहा 3, 20, 63, 144, 275. नंतर इथे काय आहे ते शोधत होतं. तर सुरुवातीला ते हे कोणाच्या वर्गाच्या जवळपास काही भटकत नाहीये, तर आपण काय करू, यांच्यामध्ये डिफरन्स शोधूया कितीचा आहे. या दोघांमध्ये डिफरन्स पाहिला कितीचा आहे, 17. या दोघांमध्ये जर पाहिला तर सर 43चा. इथे काही लॉजिक लागते का, नाही, सध्या तर नाहीये. तर शोधून तर बघू आपण, या दोघांमध्ये पहा फरक कितीचा आहे. तिथे इथे 1, 14 मधून 6 महिने झाले 8, 81. या दोघांमध्ये बघा फरक कितीचा आहे. तर 5 मधून 4 महिने झाले तर 1, आणि 7 मधून 4 महिने झाले तर 3. इथे राहणार 131चा. त्याही नंतर काय करा तुम्ही, या दोघांमध्ये शोधा फरक किती आहे. 17 आणि 43 या दोघांमध्ये फरक किती. तर 13 मधून 7 महिने झाले तर सर 4, 13 मधून 7 महिने झाले तर 6 राहणार. आता परत दिला 26चा फरक आहे. या दोघांमध्ये बघा फरक कितीचा आहे. तर 43 आणि 81 याच्यामध्ये फरक किती आहे. 11 मधून जर 3 महिने झाले तर राहते सर 8, बरोबर. आणि इथे राहणार 3, 38. त्यानंतर या दोघांमध्ये शोधा फरक किती आहे. 1 मधून 1 गेला 0, आणि 13 मधून जर 8 महिने झाले किती राहते, 5, 50. त्यानंतर इथे आपल्याला शोधायचं होता काय ना, आपण या फरकाचा फरक काढण्याचा प्रयत्न केला. तर या दोघांमध्ये बघा फरक कितीचा आहे. तर 26 आणि 38 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे बाबू. दुसरा कलर घेतो नंतर. फरकाचा फरक काढायचा होता आपल्याला. या दोघांमध्ये शोधा फरक कितीचा आहे. 8 मधून 6 महिने झाले तर 2, इथे राहणार 12चा फरक. या दोघांमध्ये सर 12चा फरक. आता लिंक लागली आपल्याला. इथे पुढे काय येणार, 12चा फरक येणार.
तर हा 50 आहे, तर हा किती असणार बेटा 62 असणार. आता हा याच्यामध्ये 62 ऍड करायला लागेल. 131 मध्ये 62 ऍड केले, इथे 3, इथे 9 आणि 1, म्हणजे हा जो काही फरक राहिला पाहिजे हा 193चा राहिला पाहिजे. बघा या दोघांमध्ये 62चा फरक आणि या दोघांमध्ये पाहिला तर 12चा फरक, 193चा फरक असला पाहिजे. म्हणजे 175 मध्ये 193 ऍड करायचे, 275 मध्ये आपल्याला 193 ऍड करायचे आहे, तर म्हणजे पुढची संख्या मिळणार. तर इथे येते 8 आणि इथे येणार 16शी 6 चला 1 468. तर 468 हे सवाल का सही जवाब था. ओके. गटातनं बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला. पितळ, जस्त, तांबे आणि अॅल्युमिनियम. पितळ, जस्त, तांबे आणि अॅल्युमिनियम या गटातनं बसणारा शब्द शोधायचा होता. तर इथे काय येणार, पितळच येणार. पितळ हे संमिश्र आहे, म्हणजे दोन मिश्रणातून तयार झालेलं आहे, म्हणून त्याच्यामुळे काय होणार, पितळच वेगळे येणार. बाकी तर हे मिश्रणच आहे, बरोबर. मूलद्रव्य आहे, जस्त, तांबे, अॅल्युमिनियम. पितळ वेगळं आहे. पितळ मध्ये काय राहते राजा, पितळ मध्ये जस्त प्लस तांबे राहते, या दोघांच्या मिश्रणातून तयार होते पितळ, त्याच्यामुळे पितळ वेगळे येणार. बाकी तर हे मूलद्रव्य आहे, तांबे, जस्त आणि अॅल्युमिनियम. पितळ वेगळं राहणार. ई बरोबर दिलाय 5, PEN बरोबर दिलाय 35, PAGE पेज विचारला आपल्याला किती, पेन बरोबर दिलाय 35. तर ई चा जो काही प्लेस आहे, अल्फाबेट आहे, तो किती नंबरवर येतो, 5 नंबरवर येतो. येते का नाही, ई येते 5 नंबरवर, पी येते 16 नंबर, ई येते 5 नंबर आणि एन येतं 14 नंबरवर. या सर्वांची बेरीजच करायची बघा. 20, 16 आणि 14 किती झाले, 30, 30 आणि 5 किती येते 35, 35 डिफाईन केले इथं. तर पी चा नंबर काय येतं 16, पी किती नंबरवर येतो 16 नंबरवर, ए किती नंबरवर येतो 1 नंबरवर, जी किती नंबर येतं 7 आणि ई किती नंबर येते बेटा 5. या सर्वांची बेरीज करून घ्या. हे झाले 12, 12 आणि 3 किती येतं 13, 13 आणि 16 काय येणार बेटा 29. तर पेजची किंमत किती येणार 29. बघा म्हणत आहे, एका बाईकडे पाहत एक मुलगी म्हणाली, ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाच्या आजीची सून आहे. एका बाईकडे पाहत एक मुलगी म्हणाली, ती माझ्या वडिलांच्या, हिचे वडील असेल त्या मुलीचे, हिचे वडिलांचा एकुलता एक मुलगा पाहिजे आपल्याला. या वडिलांना एक मुलगा आहे आणि ती जी काही बोलत आहे ती कोण असणार, या मुलाची बहीण असणार. आणखी एकदा बघा, ती माझ्या वडिलांच्या, हे झाले वडील, एकुलत्या एक मुलाच्या, या वडिलांना एक मुलगा आहे आणि ते जे बोलत आहे ते कोण आहे, त्या मुलाची असणार बहीण असणार. एकुलता एक मुलगा आहे माझ्या वडिलांना, त्याची हे बहीण असणार. एकुलत्या एक मुलाच्या आजीची, मग याची आजी दाखवायची आहे, हे वडील आहे, या वडिलांना काय असणार, आई असणार, त्यालाच तो आजी म्हणत आहे, तेव्हाच त्याला आजी म्हणेल ना. हा मुलगा याला आजी म्हणणार, बरोबर. वडिलांच्या आईला, आजीची सून आहे. आता या आजीचा हा मुलगा आणि याला सून दाखवायची आहे, याला काय दाखवायची आहे, सून, म्हणजे याला पत्नी दाखवायची आहे, तर इथे असणार पत्नी. बघू शकता, ही झाली आजी, तिचा हा मुलगा, त्याची ही पत्नी. आता ह्या दोघा पती पत्नीचे हा मुलगा आणि ही मुलगी, म्हणजे या दोघांचा संबंध बहीण भाऊचा आहे, ठीक आहे ना, बहीण आहे. आता विचारलं काय, आजीची सून आहे, तर त्या बाईचे मुलीशी नाते काय. आता या बाईचं या मुलीशी नातं काय म्हणते, तर या बहिणीचं याच्यासोबत काय, या मुलाचं याच्यासोबत काय, आईचं नातं आहे, तर याची से बहीण आहे, तर आईच येणार याचं उत्तर, आईच असायला पाहिजे याचं उत्तर. ठीक आहे, चला आगे. खालील शब्द तार्किक मांडणी करा. बेडूक, गरुड, नाक, तोंडा, साप आणि गवत दिला आपल्याला. बेडूक आहे, गरुड आहे, नाक तोड आहे आणि साप आहे आणि गवत, अन्न साखळी दिली आहे. तर बघा सुरुवातीला काय येते, अन्न साखळीमध्ये गवत येते. गवताला कोण खाते बेटा, गवताला खाते नाकतोडा, म्हणजे तो घोडा असते ना, त्याला म्हटलं ते नाकतोडा, नाकतोडा खातो. आणि नाकतोड्याला कोण खातो, बेडूक खातो. आणि बेडकाला कोण खाते, साप खाते सर. आणि सापाला कोण खातो, गरुड खातो. असा सिक्वेन्स असायला पाहिजे होता. आता गवत काय नंबरवर दिला 5, नाकतोडा 3 नंबर, बेडूक दिला 1 नंबर, साप दिला आपल्याला 4 नंबर आणि गरुड दिलाय आपल्याला 2 नंबर. तर आपला सिक्वेन्स असायला पाहिजे 5 3 1 4 2. तर 5 3 1 4 2, तर 2 नंबरचा ऑप्शन आहे. तर ही अन्न साखळी दिली होती. गवताला कोण खातो, नाकतोडा खातो, नाकतोड्याला कोण खातो, बेडूक खातो, बेडूकला कोण खाते, साप खाते, सापाला कोण खाते, गरुड खाते. ठीक, आपल्याला अन्न साखळी तयार करायची होती. 5 हा 2 पेक्षा लहान आहे. आता तुम्हाला हे ग्रेटर दॅन आणि लेस दॅन समजते ना. जिकडे हे तोंड उघड आहे ते समजून जायचं मोठा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा आहे, आणि जिकडे हे तोंड लहान आहे त्याला म्हटलं ते लहान आहे. ठीक आहे, तर बघा 5 हा 2 पेक्षा लहान आहे. 5 जो काही आहे हा 2 पेक्षा लहान दाखवायचा आहे. 5 हा 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान आहे म्हणते 5, म्हणजे 2 मोठा आहे 5 लहान आहे. 2 मोठा आहे 5 लहान आहे. मात्र 4 पेक्षा मोठा आहे. कोण, आता लक्षात घ्या, 5 हा
2 पेक्षा लहान आहे. हा जो काही 5 आहे ना, हा 2 पेक्षा तर लहान आहे, मात्र 4 पेक्षा मोठा आहे. म्हणजे हा 4 पेक्षा काय मोठा दाखवायचा आहे. कोण? 5. कोणतं? 5. 5 हा 2 पेक्षा लहान आहे, 2 पेक्षा लहान आहे, मात्र 4 पेक्षा मोठा आहे. हे झालं पहिलं स्टेटमेंट. 4 हा 2 पेक्षा लहान आहे. हा जो काही 4 आहे हा 2 पेक्षा लहान आहे, म्हणजे 2 मोठा आहे त्याच्यापेक्षा, मात्र 6 पेक्षा मोठा आहे. कोण? 4. मात्र 6 पेक्षा काय तर मोठा आहे, मात्र 6 पेक्षा मोठा झाला. तर 7 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे. तर 7 हा 6 पेक्षा मोठा आहे. 7 जो काही आहे हा 6 पेक्षा मोठा आहे. 6 पेक्षा काय मोठा आहे, मात्र 5 आणि 4 पेक्षा लहान आहे. मात्र 5 आणि 4 पेक्षा काय लहान आहे. म्हणजे हा जो काही आहे 5 आणि 4 पेक्षा काय दाखवायचा? लहान दाखवायचा आहे. इथे लिहितो मी 5 आणि 4 याच्यापेक्षा लहान आहे. आता आपल्याला ही अन्न साखळी, म्हणजे हे अन्न साखळी न म्हणता आता आपल्याला हे मॅच करायचं आहे. तर हा जो काही 7 आहे हा 5 आणि 6 पेक्षा लहान दाखवायचा आहे. तर मग सिक्वेन्स कसा बनणार बेटा बघा आपला. तर 2 येणार, तर 2 मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? तर 5 आहे. बरोबर आहे. आणि 5 पेक्षा मोठा, 5 पेक्षा लहान कोण आहे? तर 4 आहे. आणि त्याच्यानंतर हा सिक्वेन्स लावू शकतो आपण. 7 जो काही आहे 5 आणि 4 पेक्षा लहान आहे, तर इथे येणार बेटा 7 आणि इथे येणार आपल्याला 6. तर आता हा झाला आपला व्यवस्थित क्रम. म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा, याच्यापेक्षा हा मोठा, याच्यापेक्षा हा मोठा आणि याच्यापेक्षा हा मोठा. आपल्याला विचारलं काय होतं? सर्वात लहान कोण? तर जिकडे हे तोंड लहान असेल तो लहान. तर सर्वात लहान कोण आहे बेटा? 6 आहे. आणि सर्वात मोठा कोण आहे? तर 2 आहे. तर 6 आणि 2 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर होतं. चला आगे. बघा आता इथे एक ट्रँगल दिला, या ट्रँगल मध्ये 36 दिला आहे. त्यानंतर या ट्रँगल मध्ये 405 दिला आणि त्या पुढच्या ट्रँगल मध्ये आपल्याला काय येणार शोधायचं आहे. तर केव्हाही आपल्याला असे बाहेर नंबर दिले असेल, एक तर या दोघांची सर्वांची बेरीज करून वरती नंबर जो काही दिला असेल बदल तो काहीतरी कोणत्या संख्येचा वर्ग राहणार, तर असं काहीतरी लॉजिक लागतं बघा. आता आपल्याला 1 आणि 2 किती होतात? 3. 3 आणि 3 किती होते? 6. 6चा वर्ग 36 असं म्हणू शकतो आपण. बघा 1 आणि 2 3. 3 आणि 3 किती ते 6. 6चा वर्ग 36 आहे. तर इथं तसं जमत नाही बघा. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. 15चा वर्ग 225 होते. इथे 405 दिलं. म्हणजे हे जे काही आपण लॉजिक लावलं हे लॉजिक बरोबर नाहीये. आणखी दुसरं काय लॉजिक लागलाय, तर 1चा घन जर केला आपण तर किती होते बेटा? 1 होते. 2चा घन जर केला तर किती होणार? 2चा घन केला तर सर होते 8. आणि 3चा घन जर म्हटलं तर किती येते बेटा? 3चा घन म्हटलं तर होते 27. या सर्वांची जर बेरीज केली, हे झाले 8 आणि 1 9, 9 आणि 7 किती होतं? 16शी 6 चला 1 तर 36 होतात. तर 36 इथं बरोबर आहे. 36 आहे का नाही? आहे बरोबर. तसंच आपल्याला पुढच्या ट्रायंगल मध्ये होतं का बघून घ्या. 4चा घन गेला तर किती होते बेटा? 64. 5चा घन किती येतं? तर 5चा घन येते सर 125. घन वगैरे आपल्याला पाठ पाहिजे. पण 6चा घन किती येते? 216. या सर्वांची बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15शी 5 हाताला 1. हे झाले 10शी 0 हाताला 1 405. इथे पण सॅटिस्फाय झाली कंडिशन, 405 येते. मग लावून द्या तिथे लॉजिक. 7चा घन किती आपला? 7चा घन येते 343. त्याच्यानंतर 8चा घन काय येते? बाहेरच्या नंबरचा घन करत आहे, तर 512 येतो 8चा घन. त्यानंतर 9चा घन किती येते? 9चा घन येते बाबू 729. या सर्वांची बेरीज करायची आहे. 9 आणि 2 किती होते? 11. 11 आणि 4 किती होते? 14शी 4 हाताला 1. 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती होते? 7. इथे झाले 10 आणि 5 15. 1574 यायला पाहिजे आपल्याला ट्रायंगल मध्ये. काही चुकलं नाही ना? अरे सॉरी. इथे बेरीज गडबड मारली आपण बघा. तर बेरीज बरोबर करून घ्या. 9 हे झाले 5 5 आणि 4 14. 9 14शी 4 हाताला 1. हे झाले 5 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती होते? 8. आणि इथे झाले 15. 1584. 1584 आपल्या प्रश्नाचा बरोबर होतो. बघा HKQ CGO आणि EJO प्रश्नार्थक चिन्ह विचारलं आपल्याला किती येणार. तर आपण काय करू, याचे अल्फाबेटचे प्लेस शोधून घेऊ आधी काय आहे. तर H येतं सर 8 नंबर, K येतं 11 नंबर आणि Q येतं 17 नंबर. याच्यामध्ये काहीतरी लॉजिक ढूंढू शकतो का आपण? बघा या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर 3 ने जास्त आला, तर या दोघांमध्ये फरक पाहिला तर किती आहे? 6च आहे. तर या 3ची हे डबल झाली आहे सर. तर ठीक आहे, पुढे आपण लॉजिक लावू शकतो का? बघा C आहे, नंतर G आहे, नंतर आहे O. तर C नंबर किती येते? 3 नंबरच्या प्लेसवर येते. G येते 7 नंबरच्या प्लेसवर. तर या दोघांमध्ये पाहिलं तर 4चा प्लस येते. बरोबर 4चा फरक आहे का नाही? तर 4चे डबल म्हणजे इथं 8 असायला पाहिजे फरक. तर बघा 8 आहे का? तर 7 आणि 8 किती होतं? 15. 15 नंबरवर बरोबर O येतो. सेम लॉजिक आता आपल्याला तिथे लावायचं आहे. EJ नंतर इथं प्रश्नार्थक चिन्ह दिलंय. तर इथे आहे 5 आणि J येतो 10 नंबरवर. या दोघांमध्ये फरक जर पाहिला तर कितीचा आहे? 5चा प्लस झाला. इथे 5 तर इथे डबल झाला पाहिजे. इथे किती होणार? 10 प्लस होणार.
म्हणजे या 10 मध्ये 10 प्लस केले तर या दोघांमध्ये फरक असला पाहिजे 10चा, म्हणजे इथे असणार 20 नंबरचा प्लेस आणि 20 नंबरवर बाबू काय येते तर टी येते, तर टी या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट. आता इथे काय बघा, 3 गुणेला जर 7 केलं तर किती होते 21, आणि 21 मध्ये 1 प्लस केलं तर काय होते 22, तर 22 आहे इथं. 3 गुणेला 7 केलं तर 21, 21 आणि 1 किती तर 22, 22 आहे इथे. 8 गुणेला जर आपण 7 केलं तर 8 ची 7 होते 56, आणि 56 आणि 1 किती होते बेटा 57, 57 आहे का नाही या बघून घ्या. 8 ही 7 56, 56 आणि 1 किती होते 57, 57 दिलेच आहे सर. 13 13 गुन्हेला करून घ्या 7, 13 7 किती होते राजा 91, 91 1 किती होते 92, तर 92 आहे का नाही इथे आहे सर 92. तर सेम त्याच कंडिशन मध्ये 23 गुन्हेला करायला लागेल 7, तर 23 गुन्हेला करा 7 आणि त्याच्यामध्ये करा प्लस 1, 7 21 1 हातचे आले 2 आणि 7 2 14 2 होते 16 आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करून टाका 162 उत्तर येतं आपला, 162 उत्तर आहे आपला. एन ॲनिमल दाखवत आहे 62 15, कोमल दाखवता 435 आणि कमल विचारलं 465, निक्का विचारलं निक्काची किंमत किती राहणार. तर आता आपण इथं अल्फाबेट जर पाहिलं तर एचा काही प्लेस दिसत नाही आपल्याला, ए येते 1 नंबरवर, एन येते 13 14 नंबरवर, आयचं पण काही रिलेशन जोडत नाही, तर पण आपण असं शोधून घेऊ की ए बरोबर 6 म्हणू शकतो आपण. त्यानंतर एन बरोबर दुसऱ्या नंबरवर काय तर 2 म्हणू शकतो, आणि आय बरोबर जेवढे आहे तेवढे तरी आपण डिफाईन करून घेऊ. आय बरोबर 1 म्हणू शकतो आणि एम बरोबर किती म्हणू शकतो 5, असं तर म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना. के बरोबर काय म्हणू शकतो 4, ओ बरोबर 3 आणि एम बरोबर 5. एम आला तर का इथे, हा बघा एम बरोबर इथे पण 5 आहे आणि तिथे पण 5 आहे, तर आपलं हे लॉजिक ठीक आहे. तर एन बरोबर किती येणार, आता आपण डायरेक्ट प्रश्नामध्ये येऊ. एन बरोबर किती, तर एन साठी आपण 2 लावणार, तर 2 प्रत्येकच ऑप्शननं सुरुवात झाली तर हे उत्तर राहणार नाही आपलं. आय बरोबर किती आहे बराच्या, आय बरोबर आहे 1, 2 नंतर 1 पाहिजे आपल्याला, इथे 2 नंतर 1 नाही आहे, इथे 2 नंतर 1 नाही आहे, पहिल्याच नंबरच्या ऑप्शन मध्ये पहिल्याच नंबरचं उत्तर आहे आपलं. ठीक, चलो आगे. घड्याळात 2 काट्यात 3:30 वाजता किती अंशाचा कोन होणार, तर 3:30 वाजता किती अंशाचा कोन काढायचा आपल्याला, म्हणजे 3:30 तर आपण हे झाला तास काटा आपला आणि हा झाला आपला मिनिट काटा. कधी लक्षात ठेवा आपल्याला अंशात्मक कोन काढायचा असेल, जो काही तास असेल तासाला गुणाचा आपण 30 ने, तासाला गुणाकार करायचा 30 ने, आणि जे काही मिनिटं राहतात त्याला गुणाकार करायचा 5.5 ने. तर तास गुणेला 30 जर केलं तर 3 गुणेला 30 म्हटलं तर किती होणार 90 अंश. त्यानंतर मिनिटं जे काही राहतात त्याला 5.5 न, बघा 30 गुणेला 5.5 करतो मी, हा झाला 0, 5 त्रिक 15 5, हा चालला 1, 5 त्रिक 15 ने किती होतं 16, एका घरानंतर पॉईंट म्हणजे 165 येते. त्यानंतर काय करायचं, या दोघांची वजाबाकी करून घ्यायची. बघा मिनिटाला 5.5 ने गुणाकार करायचा, तासाला 30 ने गुणाकार करायचा, या दोघांची वजाबाकी जर करणार तर जे काही उत्तर आहे ते मिळणार आपल्याला 3:30 वाजता किती कोण बनेल. तर 165 मधून 90 मायनस झाले तर किती राहते बेटा, इथे राहते 75, म्हणजे 3:30 वाजता किती अंशाचा कोन बनेल 75 अंशाचा, बरोबर आहे ना. 16 मधून 9 महिने झाले 7, 75 अंशाचा, तर 75 अंश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फेब्रुवारी 2008 साली जर आज शनिवार दिलाय, आज काय दिलाय शनिवार दिलाय, तर याच्या पुढे 62 दिवसानंतर कोणता वार येणार असं विचारण्यात आलं होतं. आज शनिवार आहे तर याच्या पुढे 62 दिवसानंतर कोणता वार येईल असं विचारलं होतं आपल्याला प्रश्नाला. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक 7 दिवसांनी वार काय होतं रिपीट होतं. आता या 62 ला आपण 7 ने जर भाग दिला तर 7 ती 8 होते 56 बाबू, तर इथे बाकी किती राहतात 6 दिवस बाकी राहतात, म्हणजे ह्या शनिवार पासून 6 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. तर शनिवार पासून पुढे जायचं आहे 6 दिवस. एक तर तुम्ही शनिवार पासून 6 दिवस पुढे न्या, शनिवार नंतर काय ते रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, तर हा येणार शुक्रवार. नाही तर शनिवार पासून तुम्ही मागे 1 दिवस खचकून टाका, कारण की जेणेकरून हा आला पाहिजे आपल्याला 7. तर शनिवारच्या मागे एक कोणता वार येते बेटा, शनिवारच्या मागे येते शुक्रवार, तर या दिवशी कोणता वार असेल शुक्रवार. 62 दिवसानंतर कोणता वार राहणार शुक्रवार. नाही ते शनिवारच्या पुढे तुम्ही 6 दिवस गेले तरी शुक्रवार येते, शनिवारच्या आधी पण 1 दिवस जर गेले तरी शुक्रवार येते, कारण की 7 ची सायकल कंप्लीट झाली पाहिजे. 6 दिवस पुढे जाणं का 1 दिवस मागे खचकून जायचं, तोच वार राहणार. ठीक आहे, चलो आगे. जर घड्याळात 12 तासाऐवजी 8 तासाची केली तर 3च्या विरुद्ध कोणता राहणार. तर बघू शकता तुम्ही 12 तासाची जेव्हा घड्याळ असते त्याला आपण जेवढे तास आहे ना त्याच्या अपोजिट नंबर जर काढायचा आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण 6 ऍड करत असतो का, कारण की 12च्या अर्धी होते 6. 12 तासाची घड्याळ असेल त्याच्या अपोजिट नंबर शोधायचा आपल्याला. 12, 6, 3 आणि 9. इथे राहते बेटा 1, इथे राहते 2, इथे 4, इथे 5, इथे 7, इथे 8, इथे
10 आणि इथे राहणार 11. आता अपोजिट नंबर शोधायचा आपल्याला. तर कसं शोधल्या जाते, तर आपण बघा एकचा अपोजिट काय राहते, 7 राहते. बघा या एक मध्ये 6 ऍड केले तर काय होते, 7. त्यानंतर 2चा अपोजिट काय राहणार, 8 राहणार. 3चा अपोजिट 9 राहणार. 4चा अपोजिट 10 राहणार. 5चा अपोजिट 11 राहणार. 6चा अपोजिट म्हणजे 12 तासाची असेल तर त्याच्यामध्ये त्याचे अर्धे हा अपोजिट नंबर दर्शवते. आता यानं 12 तासाची न म्हणता त्याने किती तासाची म्हटलं, 8 तासाची. याला 2 ने भाग दिला तर अपोजिट नंबर कसा निघेल, 4 ने प्लस करून, 4 प्लस करून. आता त्याने विचारलं की 3च्या अपोजिट सांगा. 3च्या अपोजिट 3 मध्ये 4 ऍड करून टाका. अपोजिट नंबर काय येणार, 7. तर 7 या प्रश्नाचं उत्तर होतं. चलो आगे. एक व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 अंशातून वळते आणि पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 अंश वळते. तर घड्याळाच्या दिशेने म्हटलं तर राईट टर्न घ्यायचा, आणि जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर त्याला लेफ्ट टर्न मारायचा. ठीक आहे. तर पहिले तर शोधून घ्या आपण घड्याळाच्या दिशेने किती डिग्री फिरली आहे. ते 45 डिग्री, पहिले राईट घेतला. नंतर 180 डिग्री परत राईट घेतला. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने टोटल राईट जर पाहिला तर राईट म्हणजे उजवीकडे वळण किती आहे तिचे, उजव्या साईडने वळण किती झाले, 5, 8, 4, 12, 2 हात चाला आहे. म्हणजे 225 डिग्री ते उजवीकडे सरकली. त्याच्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर लेफ्ट टर्न मानायचं त्याला. तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं 270 डिग्री केलं. आणि राईट टर्न किती आहे, हा लेफ्ट टर्न आहे. राईट टर्न किती आहे, 225 डिग्री. या दोघांमधला फरक पाहून घ्या तुम्हाला. तर आता तुम्ही या दोघांमधला जो काही फरक राहणार तो लेफ्ट मोठा आहे, राईट लहान आहे, बरोबर ना. म्हणजे डावा टर्न आपले 270 आहे, राईट टर्न किती आहे, 225 डिग्री आहे. तर जे काही शिल्लक राहणार ते आपला राहणार लेफ्ट टर्न. तर वजाबाकी करा. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचा परत दिला, इथे राहणार 4 आणि इथे राहणार 0. म्हणजे 45 डिग्री आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे फक्त. कुठून, जे की दिशेनं, ज्या दिशेनं तिचं मुख होतं तिथून 45 डिग्री आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर कोणत्या दिशेनं मुख होतं म्हणजे तिचं पश्चिम दिशेनं. तर या बाजूनं पश्चिम असते, या बाजूनं पूर्व असते, वरतं उत्तर आणि खाली असते दक्षिण. त्याच्यानंतर याच्यात उपदिशा राहतात. इकडे राहते वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि इथे राहते नैऋत्य. तर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, ज्या दिशेला तिचं मुख होतं त्याच्यापासून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. किती डिग्री, तर 45 डिग्री. तर पश्चिमेला तिचं तोंड होतं, म्हणजे या डायरेक्शननं पाहत होती. तिथे लेफ्ट म्हटलं तर कुठं होणार, खाली होणार. राईट म्हटलं तर कुठं होणार, वरतं होणार. तर लेफ्ट 45 डिग्री. तर बघा हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. त्याच्यामधला अर्धा कोण घ्यायचा आहे, इथून इथे राहणार. तर ही कोणत्या दिशेनं आहे, नैऋत्य दिशा. तर नैऋत्य दिशा आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. जे प्रश्न कॅन्सल झाले होते ठीक आहे. चलो नेक्स्ट. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून 11व्या क्रमांकावर असेल आणि शेवटून 31व्या क्रमांकावर असेल. जर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असतील तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते. ओके. तर बघा, एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मानसी वरून 11व्या क्रमांकाची आहे. हे जे काही मानसी आहे वरून तिचा 11वा क्रमांक आहे, म्हणजे 11व्या क्रमांकावर मानसी उभी आहे. त्याच्यानंतर शेवटून तिचा 31वा क्रमांक आहे, म्हणजे खालून जर पाहिला तर तिचा 31वा क्रमांक येतो. आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 आहे. ते विचारलं की या रांगेमध्ये टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती. बस साहजिकच आहे, वरतूनही नंबर माहित आहे, खालीनही माहित आहे. तर आपण काय करा, या सर्वांची बेरीज करा आणि त्याच्यामधून 1 मायनस करा, म्हणजे टोटल विद्यार्थ्यांची संख्या मिळणार. कारण की मानसी वरतून पाहिलं तर 11व्या क्रमांकावर येते आणि खालून जर पाहिलं तर 31व्या नंबरवर येते. आणि 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर या सर्वांची बेरीज करा, -1 करून टाका. 31 आणि 8 होते 39. 39 आणि 11 39 आणि 11 या दोघांची बेरीज केली तर 50. आणि हा वरतून आणि खालून दोन्हीकडून मोजण्यात आला म्हणून 1 मायनस करून टाका. तर या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती असेल, 49. तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते, ते 49 विद्यार्थी बसले होते. चलो आगे नेक्स्ट. मी लिहून देतो इथे. MOETHO त्यानंतर POK बरोबर दिलाय MONKEYS आणि R मॅड असा कोड दिलेला आहे त्याने. त्यानंतर रे दो पीक बरोबर दिलाय डॉक्स आर बार्किंग. त्यानंतर कॉफ डी रे बरोबर दिलाय, याचा कोड दिलाय आपल्याला फिगर्स अँड
डॉग्स. ते विचारलं आपल्याला बार्कचा शब्दाचा अर्थ काय, याच्यासाठी कोणता उपयोग करणार. तर बघा आता आपल्याला असा नंबर शोधायचा, असा अल्फाबेट शोधायचा की दोघांमध्ये सेम असेल. तर बघा इथे आर आहे आणि या दोन्ही वाक्यामध्ये सेम असला पाहिजे आर आर. तर या दोन्ही वाक्याचा आता विचार करा, तिसऱ्या वाक्याचा विचार नका करू. इथे आर आहे, इथे आर आहे, तर या दोन्ही वाक्यामध्ये कोण रिपीट झालाय. तर सर तुम्ही जर पाहिलं ना THO आणि THO या नंबरसाठी आपण कोड करू शकतो आर. म्हणजे आर आर सॅम खतम झाला तर इथे आर, THO खतम झाला तर याच्यासाठी आपण कोड करू शकतो आर. ओके. त्याच्यानंतर आणखी काय, आता आणखी दुसरं जर पाहिलं तर इथे डॉग्स दिसते सर आणि इथे पण डॉग्स आहे. दुसरा कलर घेतो नंतर. तर बघा इथे डॉग्स आहे आणि इथे पण डॉग्स आहे. आता या दोघांमध्ये बघा कॉमन कोण आहे. तर इथे सर रे आणि रे RE इथे कॉमन आहे आणि इथे कोणता कॉमन आहे RE साठी RE कॅन्सल झाला तर इथे आपण डॉग्स लिहू शकतो. याच्यासाठी काय कोड केलाय, डॉग्स केलाय. आता नेक्स्ट, आता इथे काय शिल्लक राहिलं सर, इथे तर RE कॅन्सल झाला, THO कॅन्सल झाला, इथे राहिलं PIC राहिलं आणि इथे काय शिल्लक राहिलं, बार्किंग. आणि त्याने तेच विचारलं तर बार्किंग साठी काय आहे, तर बार्किंग साठी PIC आहे. तर PIC या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने जे प्रश्नाचे उत्तर होते, जशा पद्धतीचे प्रश्न दिले होते तशाच पद्धतीचे तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहे. 1-2 प्रश्नाचे ते टायपिंग मिस्टेक झाला असेल त्याच्यामध्ये ते आले नाही. ठीक आहे. तर बाकी प्रश्न आपले सर्वच्या सर्व, हा जो काही पूर्ण पेपर होता नागपूर कारागृह पोलीस भरतीचा, हा ते इथे आपला कंप्लीट झालेला आहे. पूर्ण 50 प्रश्नाच्या वरती आपण प्रश्न घेतलेले आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आतापर्यंत, जर तुम्ही लेक्चर पाहत असेल तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आता इथून पुढे आपले असंच कंटिन्यू लेक्चर चालू राहणार. तुम्हाला लेक्चर कसं वाटत आहे हे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. जय हिंद मित्रांनो.